आणि आता पाहणार टॉप 9 बातम्या मुंबई आणि पुण्यातल्या। ठाण्यात जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून केला जाणारा पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार। जांभूळ केंद्रात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार आणि शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार। मुंबई आणि ठाण्यासाठी आणखी 2 धरणं बांधण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। कर्जत तालुक्यातील पोशेर प्रकल्पाला 6394 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता। नवी मुंबई महापालिकेकडून पहिल्यांदाच नागरिकांना वर्षभराचा एकत्रित मालमत्ता कर बिल देण्याची सुरुवात। ऑनलाईन आणि यूपीआयद्वारे घर बसल्या कर भरता येणार। वर्षभराचा कर एकत्र भरल्यास 10% सवलत मिळणार। रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची वाढ। पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक। पश्चिम रेल्वेकडून 12 रेल्वे स्थानकांवर प्रवेश नियंत्रण प्रणाली प्रकल्प राबवला जाणार। पवई तलावातील मलजल वाहिन्या इतरत्र हलवणार। जलपर्णीची वाढ रोखण्यासाठी महापालिकेचा निर्णय। नदीच्या काठावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती। मुंबईत काल झालेल्या पावसानंतर आज वाहतूक सुरळीत। वेस्टर्न एक्सप्रेसवेसह अंधेरी सबवे आणि पवई इथली वाहतूक सुरळीत। पवईत काल झालेल्या पावसानंतर झाली होती वाहतूक कोंडी। पुण्यातील बस चालक आणि वाहकांसाठी नवीन नियमावली जाहीर। नियमांचं पालन न करणाऱ्या चालक आणि वाहकाला तत्काळ 2000चा दंड। पुन्हा गैरवर्तन केल्याचं आढळल्यास निलंबित केलं जाणार। दक्षिण पुणे परिसरासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला जाणार। नव्यानं समाविष्ट झालेल्या गावांचा पाणी प्रश्न मिटणार। प्रकल्पासाठी 188 कोटींची तरतूद। पुणे मुंबई महामार्गावर कामशेत बोगद्याजवळ रात्री अपघात। भर पावसात अपघात घडल्यानं वाहतूक कोंडी।